आणि सध्या ओसीसीचा खेळाडू मैदानावरती आता बॅटर मैदानावरती दाखल झालेत. ओंकार सामन्याला सुरुवात करूया. चला मॅच सुरू करायचं, जास्त वेळ घेऊ नका. फायनलचा सामना क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. श्रीकांत अत्यंत महत्वाचा खेळ आहे. राऊंड विकेट मारा केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती असेल निहाल. पहिल्या चेंडूवरती कबरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पहिले 2 षटकं तरी बघायला मिळतो. फारसं आक्रमण नसतं. अगदीच चेंडू टप्प्यात आला तरच कार्यक्रम केला जातो, नाहीतर एकेरी दुहेरी धावा. पॉवर प्लेमध्ये मात्र पॉवर लावली जाते. हेच तंत्र आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू ढळकून काढलाय. एकच धाव मिळेल आणि दोन्ही बॅटरचं खातं खोललं गेले. मिरीचे फलंदाज मैदानावरती. यानंतर धनंजय यांचा आवाज आपण ऐकणार. सातत्यानं बिझी असलेले आमचे समालोचक मित्र आहेत आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी असतात. ॲक्टिव्हिटीमध्ये सातत्यानं ते कार्यरत असतात. पहिल्या इनिंगसाठी ऐकूया त्यांचा मधुर आवाज. धनंजय पाटील. हॅलो हॅलो ठीक. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माऊली क्रिकेट संघ काटई आयोजित माझे सभापती श्री यज्ञेश्वर पाटील साहेब चषक 2026 चा आनंदाचा दिवस आणि सभापती साहेबांचा वाढदिवस उत्सव मूर्ती आज श्री यज्ञेश्वर पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीने श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघाचे कर्णधार प्रकाश पाटील दादा, गाजकोपरी संघाचे मास्टर कॅप्टन श्री विजयदादा पाटील, हरेश्वर पाटील, महेश पाटील, दिलीपदादा पाटील, निखिल जोगे, राजेश ओगे यांचे आगमन झालं. त्यांचे आपण स्वागत करूयात. महत्त्वाचा मॅच सुरू आहेत. प्रेक्षणीय मॅच आहेत. यापूर्वी आपण काटईला पाहिलं, यापूर्वी घासकोपरीला पाहिलं, आता कोपरी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर ओसीसी अर्थातच नारायण नगरचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी. एक सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 9 धावा. रोहिदास पाटील मैदानाच्या मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. षटकातील पुढचा बॉल प्रतीकसाठी खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे विशाल पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विशाल मोरेश्वर पाटील मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करतायत. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 10. पुढचा बॉल पुन्हा मात्र बॉलला ढकलून दिलेत. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 11. 11 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत बॉल टू बॉल रन आहेत. फटका छान खेळला क्षेत्ररक्षकाला. त्या ठिकाणी सुमित पाटील फिल्डिंग केले, परंतु थोडासा थ्रो जर आपण पाहिलं तर वाईडीज झाला होता. वेगानं फेकण्याचा प्रयत्न केला, तिथे एक सिंगल कंप्लीट. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल पूर्ण. धावसंख्या 12. थँक्यू. या ठिकाणी सत्यनारायण कोपरी संघाचे 2 आधारस्तंभ व्यासपीठावरती उपस्थित आहेत. निखिल ओगे आणि मॅजिकल गोलंदाजीसाठी राजेश ओगे ओळखतात. त्याचा सन्मान आपण करतोय. निखिल आपण या दोघांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जादूगर मिस्टर राजेश आणि देखील दोघांनी या प्लीज या. राजेश आपलाही सन्मान. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल. बुम बुम म्हणून त्यांची ओळख आहे. आक्रमक बॅटिंग षटकारांचा बादशाह
आणि दुसऱ्या बाजूला जादूगर, या दोघांचा सन्मान मंचावरती केला जातोय. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला, काटईचा संघ. निखिल ओगे आणि राजेश ही राम लक्ष्मणची जोडी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. दोघांचे सन्मान या ठिकाणी केले गेले. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये धनंजय सज्ज आहेत. सुमित पाटील मैदानावरती येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 12. प्रेक्षणीय मॅच, अगदी अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकेश पाटील घासकोपरी गावचे या ठिकाणी दाखल होत आहेत. मुकेश पाटील स्वागत आपलं. बाबूदादा आपलंही स्वागत आहेत. त्यांच्या जोडीला संदीपदादा पाटील या ठिकाणी दाखल होत आहेत. आपलंही स्वागत आहेत. आज मोठ्या संख्येनं कोपरी घासकोपरी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय अतिथी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. संदीपदादा आपलंही स्वागत आहेत. बाबूदादा दीपकदादा बाबूदा आपलं स्वागत. धावसंख्या 13. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 14. 2 बॉलचा खेळ संपलाय. प्रतीक पाटील एका बाजूने, दुसऱ्या बाजूने राहुल, ही जोडी मैदानावरती आहेत. पॉवर प्ले ऑन आहेत. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू आहेत. 30 सेकंदाच्या आतमध्ये आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न, फिल्डर होते नेहाल पाटील त्या ठिकाणी बॉलला अडवत आहेत. बबली या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहेत. निलेश पाटील, क्रिश कारभारी, अंक्या, विशाल पाटील, स्काय पाटील, रोहिदास पाटील, सुमित पाटील. व्हाईट बॉल. 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, विकेट जाण्याची शक्यता. विकेट जात असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज राहुल बॅक टू डी डगआउट. गॉन. आगो पाकेटवाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरली सकवली. आगो पाकेटवाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरली सकवली. थँक्यू. धावफलकावरती धावा झाल्या तर 16 धावा. आतापर्यंत बॉलचा केस संपलाय. 4. पुढचा बॉल पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. 1 धावेत असताना पाहायला मिळतात. एकतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा संघ जो आपण पाहतायत ना, बहुतांश खेळाडू अंडरआर्म क्रिकेटच्या प्रॅक्टिसमध्ये नसतायत, परंतु आज प्रेक्षणीय सामन्यासाठी सभापती साहेबांनी दिलेलं इन्व्हिटेशन आणि त्या प्रेमाखातर आलेला अगदी हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला OCC संघ रेग्युलरली अंडरआर्म क्रिकेट ते खेळत असतात आणि त्यांची कस लागणार आहेत, कारण रोज तुम्ही खेळत असताना अंडरआर्म, आज मात्र मैदानावरती श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने खेळणार याची देखील चर्चा आहे. धावफलकावरती धावा झाल्या. सुजल मैदानावरती आहेत. धावसंख्या 18 झाल्यात. क्रिश कारभारी आल्यात. क्रिश जगदीश कारभारी गोलंदाजी ट्रॅक वरती. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल स्वीप करायचा होता, स्वीप नाही करू शकले. पहिला बॉल डॉट आला. म्हणून म्हटलं ना, रोज प्रॅक्टिस करणारा संघ त्याच्या समोरला बहुतांश असे खेळाडू श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचे जे अंडरआर्म क्रिकेट भरपूर वर्षानंतर खेळत नाहीयेत असं म्हणू शकतो आपण, परंतु आज ते मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निलेश पाटील असतील, रोहिदास पाटील असतील, विशाल पाटील, अंक्या, बाकी इतर खेळाडू आहेत. धावसंख्या 19. षटकातील पुढचा बॉल. 2 बॉलचा खेळ संपलाय. 3रा बॉल. खेळण्याचा प्रयत्न केला. अंपायर्स कॉल विल बी नो बॉल. नो बॉल त्या ठिकाणी काउंट करण्यात आलाय. नो बॉल न धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचतायत. 20. यस रिव्ह्यू. राजूदादा आपलं स्वागत आहे. हरेश्वरजी पाटील 25-25 आज कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आज गर्दी होणार आहे. असं एका गोष्टीचा मी उल्लेख केला की आता ही गर्दी प्रचंड वाढू लागेल. जवळपास 7 झाल्यात.
पाहण्याचा प्रयत्न केला जातो. आमचे तिसरे पंच पाहत आहेत. चला पंचांना जाण्यासाठी जागा करा. इट्स अ नो बॉल. नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती 20-20. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला. धावसंख्या झाल्यात 20. पुढचा बॉल पण त्या चांगला खेळला. निलेश पाटील फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. 40+ खेळाडू आहेत निलेश पाटील. आज वय वर्ष 40च्या जवळपास असलेले खेळाडू देखील एक खेळाडू सध्या 40+ संघ तुम्ही वरती पाहतात त्यातले असलेले खेळाडू निलेश पाटील आहेत. ते सध्या मैदानावरती दिसत आहेत. फिल्डिंग मध्ये अगदी माहीर असलेला खेळाडू आहे. धावसंख्या 21. पुढचा बॉल पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग केलं. उलट दिशेने अगदी थ्रो करण्याचा प्रयत्न एकदा वेत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. जाऊन पोहोचते ती मात्र 22-22. ऑन दी स्कोर कार्ड वरती सध्या लगावण्यात आल्यात. 22 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 22. 22 बॉल मध्ये आतापर्यंत 22 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. कडक स्ट्रोक खेळलाय 2 पायांच्या मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4. गेटवे ऑफ इंडियाचा जसा गेट असतो तसाच गेट होता. 2 बरोबर पायांच्या मधून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावेने आता वेळ मोमेंटला आलेला चौकार. कदापि मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो कारण क्रिकेटमध्ये खेळ बदलण्यासाठी वेळ जात नाहीत. वेळ बदलली तर क्रिकेटमध्ये खेळ बदलत असतो. आता तसं काही चित्र दिसेल का? कारण एका चौकारानं मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ती रंगतदार वाढणार आहे. धावसंख्या 26. पुन्हा एकदा अटॅकिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. यष्टांवरती लागलाय बॉल. पंचाने मात्र सांगितलंय बाद घोषित केलं. फलंदाज झाला बाद. धावफलकावरती धावा त्या 26-26. लक्ष असेल मैदानाच्या मध्ये 27चं. 27 धावेंचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 थँक्यू. सन्मान मंचावरती केला जाईल. आदरणीय संदीपदादा पाटील यांचा सन्मान आहे. उत्सवमूर्ती राजूदादा यांचा सन्मान केला जाणार आहे. राजूदादांचा सन्मान होणार आहे मुख्य मंचावरती. मी सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपला शुभ असा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. आपलाच माणूस आपलाच आहे एंट्री त्याची होता. साऱ्या विभागात चर्चा त्याची नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून थँक्यू. हरेश्वरजी पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हरेश्वरजी पाटील यांना विनंती असेल आपण याबो पुढे. या स्पर्धेसाठी महत्त्वाचं सहकार्य हरेश्वरजी पाटील साहेब यांचंही आहे. आजी कन्स्ट्रक्शन 25-25 यांचा सन्मान दिलीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. एक विकेट कीपर, दुसरे बॅट्समॅन त्यांच्या हस्ते हा सन्मानाचा सन्मान होतोय. थँक्यू. स्ट्रायकरवरती विशाल, नॉन स्ट्रायकरवरती नेहाल. पहिला बॉल योगेश राठोडचा पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. चला विशालसाठी पारितोषिक येत आहे. काल तर भुजिंग लागली होती परवाच्या दिवशी. आज काय पारितोषिक लागणार तेही पाहण्यासारखे आहेत. मुकेश पाटील घासकोपरी यांच्याकडून विशाल मोरेश्वर पाटील यांनी जर 2 चौकार मारले तर 500 रुपयाचा प्राइज असणार आहे.
सुपर स्ट्रायकर आणि ओसीसी तयार राहायचे आहेत. सुपर स्ट्रायकर आणि ओसीसी तयार राहायचे आहेत. कडक स्ट्रोक फिल्डिंग दर्जेदार कडक फिल्डिंग पाहायला मिळत आहे. स्ट्रोक तर खूप चांगला होता. एक धाव घेतलाय. व्यासपीठावरती संयुक्त मित्रमंडळाचे अर्थमंत्री प्रशांत तरळ उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो आपण पुढे घ्या. मी सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना विनंती करेन. सक्रिय आहे, सातत्यानं खूप चांगलं काम ते करत असतात आणि छान पद्धतीनं लेखाचं कामाला देत असतात. प्रशांत तरळ एक ॲक्टिव्ह पदाधिकारी आहेत. त्यांचा सन्मान या मंचावरती आदरणीय सन्माननीय सभापती उत्सवमूर्ती यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. थँक्यू. त्यानंतर सन्मान केला जाईल संयुक्त मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते प्रशांतजी आदवडे सर यांचा सन्मान होणार आहे. आज खऱ्या अर्थानं ज्यांचं समालोचन प्रत्येकानं ऐकलं, अनेक राज्यामध्ये जाऊन ज्यांनी समालोचन केलं, विविध भागामध्ये जाऊन ज्यांनी समालोचन केलं, खेडोपाड्यामध्ये अनेक ठिकाणी ज्यांनी समालोचन केलं ते प्रशांतजी आदवडे सर यांचा सन्मान आहे. तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातो. मी हरेश्वर जी पाटील आणि संदीप दादा पाटील यांना विनंती असेल आणि प्रकाश पाटील दादा, हरेश्वर पाटील कोपरी, संदीप दादा पाटील आणि प्रकाश पाटील दादा या तिघांच्या शुभ हस्ते आणि सोबतीनं सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब असणार आहेत. या सर्वांनी मिळून नगरसेवक जबाबदारी वाढवी समाज कार्याची गती पाहून कामाचा दर्जा त्याचा पद मिळाला सभापती. थँक्यू. गाणंही ऐकणार आहोत परंतु सध्या मैदानाच्या दिशेने जाऊया. धावसंख्या झालं 9. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. विशाल पाटील ही या खेळाडूची ओळख आहे, स्पेशालिटी आहेत. सुरुवातीला अंडरआर्म 6 मारी ज्यावेळी व्हायचे ना, मागचा काल तुम्हाला माहीत असेल कोविडच्या अगोदर, त्यावेळी विशाल पाटील यांच्या नावी सर्वाधिक जास्त बेस्ट बॉलरचे पुरस्कार होते. मॅन ऑफ द सिरीजचे अनेक सारे पुरस्कार या खेळाडूंना सुरुवातीला मिळवले होते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो विशाल. तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या हंगामामध्ये कोपरी गावाच्या माध्यमातून एक दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न करतोय उगवता रायझिंग स्टार नेहाल गणेश पाटील. सध्या मैदानाच्या मध्ये स्ट्राईक एंडला स्वीप करण्याचा प्रयत्न केला. दलक्यानं चेंडूला ढकलून दिलेत. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर तुमच्या बुद्धिमत्तेचा खेळ आहे, तुमच्या माइंडचा खेळ आहे. कधी तुम्हाला काय करायचं आहे ह्या गोष्टी ठाऊक असतं, गरजेचं आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11. डबल 1. 3 बॉलचा खेळ संपला, डबल 1 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय गण्या, त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या एका धावेने पुढे गेलं 12. सध्या गण्या नारायणनगरमध्ये खेळतो परंतु तो सध्या स्थायिक कोपरीमध्ये आहे आणि कोपरीच्या अगेन्स्ट फिल्डिंग करतोय. पुढचा बॉल. ओहो, यावेळी काय घडलंय? चांगला बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. बाकी अंक्यामध्ये राहा ना प्लीज. जे काही अंपायर्सला सांगा फक्त. तिसरे पंच. यस. हा हॅलो. थँक्यू धनंजय. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. सभापती चषक 2026 व्यासपीठ आता भव्य दिव्य झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. उत्सवमूर्ती यज्ञेश्वर अनंत पाटील अर्थात सभापती म्हणून 3 सलग आपण वर्ष त्यांना वसई विरार
महानगरपालिकेमध्ये काम करत असताना पाहिले. आज संयुक्त मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. तर आता पंचायत निर्णय ओंकार काय घेतात ते देखील पाहूया. ओंकारच्या जर्सीचा क्रमांक आहे 0330. गाडीचा नंबर आहे मला वाटतं. हार्दिक व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. हार्दिक आपलं स्वागत आहे. मैदानावरती निर्णय काय घेतला जातो. ओंकार डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 5 चेंडू 12 धावा. षटक क्रमांक 2 सुजल गोलंदाजी मार्कवरती. खेळण्याची जबाबदारी असते स्ट्रायकरला. बॉक्सच्या बाहेर खेळलाय का पाहूया. फलंदाज बाद. मोठा धक्का लागतोय. ओसीसीचा संघ अडचणीत सापडेल याने. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला. काटईचा संघ हा नावारूपाला आला. माऊली चषक फेमस झाला. माऊली चषक फेमस झाला. थँक्यू डीजे सत्यनारायण कोपरी आणि ओसीसी या दोन संघादरम्यान महत्त्वाची लढत आहे. धावसंख्या 12. यानंतर सुपर स्ट्रायकर आणि ओसीसी KPLचा फायनलचा मॅच. प्रतीक परब संघ मालक आहेत तर दुसऱ्या बाजूला ओसीसी स्वतःची टीम मैदानावरती खेळते. आणि ह्या सामन्याचा टॉस हरेश्वर आणि शिरगावचे सुपुत्र आदरणीय हेमंतदादा पाटील आणि त्यांच्या समेत महेंद्र पाटील यांचं शुभागमन या मंचावरती होतंय. हेमंतदादा आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर आज त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओसीसी संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. KPL सीझन 5 ग्रँड फिनाले सुपर स्ट्रायकर कॅप्टन आपण देखील या. प्रतीक टॉस केला जाईल. धावफलक दाबायत 12. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आणखीन एक अटीतटीचा सामना मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल राहुल. आणि पॉवर प्लेचं अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. आडव्या बॅटने खेळायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टी रक्षण खूप चांगलं होतं. धाव खेळण्याचा प्रश्न नाही. धावसंख्या 12. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अतुल नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावरती. राहुलचे षटक. पटका चांगला खेळ आडव्या बॅटनं. हो क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं झालंय. एकच धाव. टाळ्यांचा गजर वाढलाय. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर आणि हृदयाची धडधड. धावफलक दाबा 13. जिंकण्याकरता आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. टप्प्यापर्यंत उसळी घेणारा चेंडू चांगला चेंडू होता. 9 चेंडू तक शिल्लक आहे. जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. आणि फलंदाज बाद. बॅक टू द पेबल. आणखी एक धक्का बसतोय. थँक्यू. पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. सुपर स्ट्रायकर आणि ओसीसी हरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बोथ कॅप्टन उत्तम खेळाडू पण राहिलेले आहेत. मगाशी जसं धनंजयने उल्लेख केला. विकेट किपर 40+ संघासाठी हरेश्वर पाटील. काटा शोरी स्टाईल थोडासा टॉस झालाय का. कोणी टॉस जिंकला आहे. ओके. सुपर स्ट्रायकर संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रतीक परब संघ मालक आणि संघ नायक. सुपर स्ट्रायकर वन द टॉस आणि इलेक्टेड टू बोल्ड पास. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रोहिदास नवीन बॅटर नॉन स्ट्रायकरला आणि स्ट्रायकरला फलंदाज अंकिश. षटक अतिशय महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. पुढचा चेंडू ऑन साईडला गेला. फटका जबरदस्त आहे. काय कडकडी चौका ठोकलाय. चेंडू सीमारेषा पार. सुंदर फटका. अंकिशच्या बॅटमधनं सामन्यामध्ये पलटवार. यश
थँक्यू. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. हेमंतदा पाटील शिरगावचे सुपुत्र आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिलीप दादांना विनंती आहे आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. हेमंतदा आपण थोडंसं पुढे घ्या. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. समाजसेवक दिलीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हेमंत पाटील यांचा सन्मान मंचावरती केला जातो आहे. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला काटईचा संघ हा नावारूपाला आला. त्यानंतर आदरणीय महेंद्रदादा पाटील आपण देखील पुढे यायचे, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. शिरगावचे सुपुत्र आहेत हरेश्वर पाटील, आपल्याला विनंती करेन आपण सन्मान करावा. शिरगावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. सभापती चषक 2026 मध्ये मैदानावरती 6 चेंडू 10 धावा असं समीकरण आहे. सामना हाही रंगलेला आहे. मायाचे शाल आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन विशेष सन्मान मंचावरती संपन्न होते. चषक चषक फेमस झाला माऊली चषक चषक फेमस झाला. वेलकम बॅक. माऊली क्रिकेट संघ प्रेझेंट सभापती चषक 2026 मध्ये तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. याही सामन्यामध्ये उत्कंठ आपल्याला बघायला मिळेल का? फलंदाज 400चा स्ट्रायकरनं खेळत असताना अंकेश रोहिदास अनुभवी खेळाडू आहे. फटका तर छान खेळला. क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं. 1 धाव मिळेल. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 9 धावांची. टाळ्यांचा गजर इथेही सुरू झालेला आहे. सत्यनारायण कोपरी आणि ओसीसी दरम्यान सुरू असलेला एक महत्त्वाचा सामना, अडीतडीचा सामना. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. ओसीसी संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती आर्यन खेळण्याची जबाबदारी. 400चा स्ट्राईकनं खेळत असताना अंकेश 1 चौकार त्यानं टडकावलाय. बॅकपुढे जाऊन फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहे. योगेशने चेंडू थांबवलाय. त्यामुळे आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. एक रोमहर्षक सामना. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना गोलंदाज आर्यन बॅकपुढे जात अप्रतिम फटका. तितका दर्जेदार क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर संपूर्ण मैदानावरून. काय खेळाडूचं नाव ते देखील सांगा. अप्रतिम. सुजल. वाह सुजल. सुजल थारली. वाह काय क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. चेंडू शिल्लक 3. 8 धावांची आवश्यकता. 1 चौकार अत्यंत महत्वाचा असेल. सुजल थारली त्याने सूर मारली. चौकार थांबवलाय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. अतिशय महत्वाचे आहेत. सोन्याची किंमत आहे. प्रत्येक चेंडूवरती आता येणारी धाव. ऑन साईडला खेळायचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, परंतु ओसीसीचे समर्थक टाळ्यांचा गजर करतायत. सत्यनारायण कोपरी संघावरती दबाव वाढलाय. 2 चेंडू 8. 1 मोठा चौकार. 1 चांगला फटका. रोहिदासला खेळायचा आहे, त्यासाठी तो सज्ज आहे. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. उत्कंठ शिगेला पोचले. सामना रंगतदार. महत्वाचा सामना 2 दिग्गज संघामध्ये. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आर्यन रोहिदास. आई चेंडू बॅटवरती नीटचा आलेला नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला रोहिदास बाद. ओसी संघाचा जल्लोष सुरू झाला. विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली. कोण नडल तू असल्यावर, पर पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा आई जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अंकेश स्ट्राईक. सुरेख कामगिरी आर्यनने केले. फटका सुंदर खेळला, परंतु फार उशीर झाला. ओसीसीने सामना जिंकला. ही फायनलची मॅच अत्यंत महत्वाची आहे, परंतु अपील केलंय, चॅलेंज केलंय. फुल टॉस बॉल साठी चॅलेंज केलंय. त्यामुळे जल्लोष झालाय, उत्सव साजरा झालाय. पण या चित्रपटामध्ये, या सुपरहिट चित्रपटामध्ये आणखीन ट्विस्ट आहे का? राजू बघतायत त्या ठिकाणी. फुल टॉस बॉल होता, थोडंसं अडबॅबॅटने खेळला होता, चौकारी गेलाय, परंतु हा चेंडू नो बॉल आहे का ते पाहिलं जाईल. ओसीसीने जल्लोष केला
आनंदाला अक्षरशः उधाण देखील आलेलं आहे. परंतु ओके 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 ओंकार सामना ओसीसी संघानं जिंकला. अभिनंदन. सभापती चषक 2026 मध्ये जल्लोषाचा आवाज, टाळ्यांचा गजर. वाह वाह, अभिनंदन.